अस्तिका, अस्तिका खाली आहे. अस्तिका, अस्तिका, सूड पूर्ण करण्याची आयती संधी चालून आली आहे. अद्वैत म्हातारीच्या खोलीत गेलाय, एकटाच आहे. आत्ताच तिथे जा आणि त्याला संपव आणि सूड घे. बाकीच्यांची काळजी करू नकोस. बाकीचे त्याच्या रूम मध्ये आहेत, कारस्थान करत बसलेत. जा आणि त्याला संपव. थांब. म्हातारीची रूम मागच्या वेळेला सगळीकडनं बंद केली आहे. तुला खिडकीतून जाता येणार नाही, त्यामुळे जिन्यावरून जा. आणि अद्वैतला मारायला काहीतरी हत्यार लागेल. तू तू किचन मध्ये जा, मानव रूपात जा, किचन मध्ये जा, काहीतरी घे आणि मग म्हातारीच्या खोलीत जा. आणि तसंही तुझ्या दंशाने अद्वैत मरणार नाही, त्यामुळे मानव रूपात ये आणि सूड पूर्ण कर. जा. तू इथे आणि घरात अशी सगळ्यांसमोर? हो, कारण मला तुला भेटावंसं वाटलं म्हणून आले. पण अस्तिका, इथे कोणीही पाहू शकतं आपल्याला. भाईजी, फाल्गुनी, तुझा मी आहे. अस्तिका, तू इथे का आलीस? पण तू विरोचक शोधतोय तुला. मला तुझ्याशी बोलायचंय सुशे. ओके, ठीक आहे. आपण बाहेर जाऊयात किंवा आपण स्टोर रूम मध्ये जाऊयात. नाही, इथेच. अस्तिका, पण हो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आता मी कोणालाही घाबरत नाही, त्या विरोचकाला सुद्धा नाही. नेत्र, मी काय म्हणतो, अस्तिका तर आपल्या बाजूने आलीच आहे, तर तू तिला भेटू शकतेस ना? हो, आणि
तू भेटल्यामुळे अद्वैत सुद्धा एकटा पडणार नाही. हा. मी सुद्धा हा विचार केला होता, पण मला असं वाटतं सध्या तरी मी तिला न भेटलेलंच बरं आहे. का? बाबा, आपल्याला माहिती आहे अस्तिका अद्वैत साहेबांना का भेटते, कारण तिचं त्यांच्यावर प्रेम आहे. आणि मी जर तिथे गेले तर ती नीट व्यक्त नाही होणार, मोकळेपणाने नाही बोलणार. नाही, पटतंय तुझं मला. मी अद्वैतच्या काळजीपोटी बोललो. नाही बाबा, काळजीचं काहीच कारण नाही आहे. अद्वैत साहेब आता खूप सावध असतात. म्हणजे विरोचकाला सत्य कळल्यानंतर सुद्धा ते काल अस्तिकाला भेटले, आणि ते जेव्हा अस्तिकाला भेटतात ना तेव्हा फोन चालू ठेवतात. त्यामुळे तिथे जे काही घडतं ते सगळं आपल्याला कळतं. तुम्ही लोक इथे काय करतात? काय काय झालं? खाली अस्तिका आली आहे. अस्तिका आली म्हणजे नागरूपात? नाही, रियल अस्तिका. मी बाहेरून आले ना, तो ती किचन मध्ये होती. किचन मध्ये? नंतर ती आजीच्या बेडरूम मध्ये गेली. मी पण तिच्या मागे गेले आणि बघितलं तर अद्वैत बाईजी पण बेडरूम मध्येच होते. त्याने मला सांगितलं की फाल्गुनी तू जा इथून. मग मी आले इथे बोलायला. पण अस्तिका स्वयंपाकघरात काय करत होती? कदाचित ती नागरूपात लपली असेल किचन मध्ये. किचन मध्ये का लपेल? अस्तिका, तू विरोचकाला भेटलीस का? आणि भेटली नसेल तरी तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेट करू शकता ना. तुमच्यात बोलणं झालं का काही? तू विचारलंस का त्याला पेटीबद्दल? हो हो, सगळं सांगणार सुशेन. पण एवढी कसली घाई आहे सुशेन? नाही, काही नाही, मी सहज विचारतोय. सगळं सांगणार, पण त्याआधी माझी एक इच्छा आहे. पूर्ण करशील? मला मिठीत घेशील? सुशेन, मला मिठी मार ना. अस्तिका, अस्तिका, काय झालंय? अस्तिका, सोड ना मला. आपण बोलूयात अस्तिका. नाही सुशेन, तुला कसं सोडू मी? आणि का सोडू?
अस्तिका बाजूला हो. एकदम शांत. आता काहीही बोलू नको. हा क्षण आपण शांतपणे जगूया. अस्तिका किचन मध्ये गेली होती कारण अस्तिका काय झालं? अस्तिका तू ओके आहेस ना? अशी का वागतेस एकदम? आपण अस्तिकाला नाही फसवलं. अस्तिकाने आपल्याला फसवलं. अशी म्हणजे नाही म्हणजे अशी एकदम इमोशनल झाली आहेस तू. प्रेम, यालाच प्रेम म्हणतात सुशे. हा कार्यक्रम हो मी करतोय मीटिंग जॉईन. तुम्ही लिंक शेअर करा मला. ठीक आहे ओके हरकत नाही. आजवर विरोचक आणि त्याचा गुलाम लपून छपून वार करायचे. आता हे खुलेआम वार करायला लागले. तुम्ही विरोचकापासून कुटुंबाचं संरक्षण करा. आज देवी आईची एक इच्छा मी पूर्ण करणार. तेजस, तन्मय आणि केतकीला बोलवून आण.
नेत्रा आज हिला सोडणार नाही. नाही साहेब, तुम्ही लांब राहा. नेत्रा तिने जीव घेण्याचा प्रयत्न केला ना. म्हणूनच म्हणते मी, ह्या धोका आहे, तुम्ही लांब नेत्रा राहा. तू ऐक माझं. साहेब तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही लांब राहा या नेत्रा, तू- सगळ्यापासनं. नेत्रा